घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. हो 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 थांबा. आता माझ्या मागा म्हणा सगळ्यांनी, पुरुष मंडळी महिला मंडळी लहान थोर मोठे तर कोणी नाही, सगळ्यांनी म्हणायचं बरं का, अजिबात कंजूसपणा करायचा नाही. म्हणा हाती घेतली तलवार, हाती घेतली तलवार. तलवार हातात घेतल्यावर मिळमिळीत आवाज येतो का? अरे नाही, ये दादा माझ्या बाजी प्रभूंची तलवार, बाजी प्रभूंचा दानपट्टा त्या पावनखिंडीमध्ये, त्या खोलखिंडीमध्ये असा चालला होता, असा चालला होता. ये दादा एका दानपट्ट्याच्या ठोक्यात पास गरीब काढत होता तो दानपट्टा. पण त्याचा आवाज कसा असेल, आपला आवाज कसा आहे दादा, जरा नेट लावा. हाती घेतली तलवार, हाती घेतलेली तलवार, हाती घेतली तलवार. सगळ्यांनी म्हणा हाती घेतली तलवार, हाती घेतली तलवार. मागे मागे उपवास आहे का तुमचा? सगळ्यांनी म्हणायचंय, सगळ्यांनी म्हणायचंय. हा छत्रपती शिवरायांचं गुणन वर्णन करणं हवा सकाळी मी एकट्यानेच घेतलाय का? आज हे गाव उद्या ते गाव परवा ते गाव असं नाही. आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे छत्रपती शिवरायांचं गुणन वर्णन करणं. पण जरा नेट लावून म्हणा हाती घेतली तलवार, कशी आवाज केला दुष्टांचा संहार. त्या अफजल्याचा कोथळा कोण हल्ल्या दिसतात मला इथे. त्या अफजल्याचा कोथळा म्हणा, म्हणा त्या अफजल्याचा कोथळा कसा 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 बाहेर काढला त्या अफजल्याचा कोथळा. ये दादा अरे 32 दाताचा बोकड माझ्या छत्रपती शिवरायांनी उभा उभा सोडला होता, असे माझे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणा हाती घेतली तलवार, केला दुष्टांचा संहार. वा वा क्या बात आहे. त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर, प्रतापगडाचा पायथ्याशी आहे कबर साक्षीला. तू बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. पोरांना तुम्ही पण म्हणायचंय बरं का.